धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। येणाऱ्या काळात आपल्या घराच्या भिंती मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची सत्ता नगर परिषदमध्ये आणा। घराणेशाही, हुकुमशाही, दादागिरी करणाऱ्या लोकांना निवडून देऊन तुमच्या घरावर बुलडोझर फिरवायचे का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी उपस्थित केला। येणाऱ्या काळात निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मुजीब सौदागर यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर, डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते। निलंगा आणि नांदेडमधला एक कॉमन धागा आहे। निलंग्याला सुद्धा मुख्यमंत्रीपद भेटलं होतं, नांदेडलाही मुख्यमंत्रीपद भेटलं होतं, परंतु निलंगा येथे भेटलेलं मुख्यमंत्रीपद हा भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यामुळं सोडावा लागला आणि नांदेडचं पण मुख्यमंत्रीपद भ्रष्टाचाराचा आरोप लागला म्हणून सोडावं लागलं। परंतु आजही ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्रीपद सांभाळता आलं नाही, तोच कुटुंब इथं दादागिरी करतो आणि तोच कुटुंब नांदेडलाही दादागिरी करतो। म्हणजे एका कुटुंबाची हुकुमशाही, एका कुटुंबाची घराणेशाही या दोन्ही जिल्ह्याची समान असल्यामुळं आम्ही निलंग्याच्या या सामान्य लोकांना अपील केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे 18 पगड जाती आणि आलुतेदार, बलुतेदार आणि सर्व धर्म जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करतात, संघर्ष करतात, रस्त्यावरची लढाई लढतात। आज आपल्या निलंग्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वोटर लिस्टमधून नावं कापण्याची प्रथा सुरू होणार आहे। वोटर लिस्टमधून ज्या पद्धतीनं नावं कापतायत, NRC CA सारखा धोका आहे। जन्म प्रमाणपत्राच्या वर जर जन्माचा दाखला नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट बांगलादेशी आहात, या पद्धतीचे आरोप होत आहेत। परवानगीमध्ये छोटी चूक असेल तर योगीसारखं बुलडोझर लावून घरं पाडण्याची दादागिरी होत आहेत। अशा नाजूक काळामध्ये हे जन्म प्रमाणपत्राचा कागद नगर परिषद बनवते, घराच्या परवानगीचे कागद नगर परिषद बनवते। जर आपल्या घराच्या भिंती आपल्याला सुरक्षित करायच्या असतील, जर आपल्याला आपल्या जन्मदाखला सुरक्षित करायचा असेल, जर आपल्याला बुलडोझरची संस्कृती रोखायची असेल तर लढणारे नगरसेवक निवडून दिले पाहिजे। काँग्रेस आणि BJP मधले रबर स्टॅम्प नगरसेवक आहेत, ते त्यांच्या नेत्याच्या गुलामीच्या चौकटीच्या बाहेर जात नाहीत। 5-5 वर्ष काँग्रेसच्या नगराध्यक्षाला भेटले होते तेव्हा काही केलं नाही, फक्त तोही रबर स्टॅम्प राहिलेला आहे। त्यामुळं मुजीब सौदागर सारखा एक बाजीगर दिलदार माणूस जो कार्यकर्ता म्हणून चळवळीचे कार्यकर्ता आहे, मंजुताई निंबाळकर झाले आणि हे कुरेशी समाजातले, या सगळ्या OBC आणि आलुतेदार समाजातले जे उमेदवार वंचित बहुजन आघाडीनं उभं केलेले आहेत, हे तुमच्यासाठी लढणारे बहादूर सैनिक आहेत। यांना निवडून दिलात तर भविष्यामध्ये येणाऱ्या तुमच्या बर्थ सर्टिफिकेटचं, जन्म प्रमाणपत्राचं असो की बुलडोझरचं असो, याला रोखण्याचं बळ यांच्याच मनगटामध्ये असल्यामुळे सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गॅस सिलेंडर या निशाणीला बटन दाबून अधिकाधिक पोचवा ही विनंती करण्यात आदरणीय सुजातदादा आंबेडकरची पायाला भिंगरी लागून एक वादळ महाराष्ट्रामध्ये उभं करत आहेत। त्यामुळे पक्षाचं वातावरण सगळीकडे मला वाटते की तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे। मला इथल्या सर्व वंचितांना, शोषितांना, अल्पसंख्याक मुस्लिमांना अपील करायची आहे की येणारं भविष्य बघा। तुम्ही गेलात, आता जे 40-50च्या पुढचे लोक आहेत, म्हातारे कोतारे, त्यांच्याकडून मला परिवर्तनाची काही अपेक्षा नाही, परंतु जे 40च्या खालचे, 30च्या खालचे तरुण आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की आपल्या आईवडिलांना सांभाळा, त्यांना सांगा की काँग्रेसच्या गुलामीच्या बाहेर या, घड्याळही बंद पडलेल्या घड्याळीच्या नादी लागू नका आणि BJP तर नकोच नको। या पद्धतीनं गॅस सिलेंडर एकमेव एक असा पर्याय आहे जो उद्या तुमच्यासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढू शकतो। म्हणून मला खात्री आहे की इथले सगळे वंचित घटक, अल्पसंख्याक घटक हे गॅस सिलेंडरच्या पाठीची ताकदीनं उभं राहतात आणि ह्याच तर प्रकाश देण्याचं काम करते। त्यामुळं आपल्याला येणारा भविष्य संविधानाच्या उजेडामध्ये आपल्याला प्रकाशमान करायचं आहे। म्हणून आपण प्रकाश आंबेडकर साहेबाच्या वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला साथ द्यावी ही विनंती।